तुझको ही तुझको ही तुझको ही दुल्हन बनाऊंगा, तुझको ही दुल्हन बनाऊंगा, वरना कवारा मर जाऊंगा। ओके, तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झाला आहे। तर नवीन इफेक्टसोबत आजचा स्टेटस क्रिएट केला आहे। तर खूप ट्रेंडमध्ये चालू आहे मित्रांनो लग्न व्हिडिओ, तर त्यावरती आपण स्टेटस क्रिएट केला आहे। बाकी व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो। पुढचे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या व्हिडिओ पाहिजे तो टॉपिक कमेंट करून सांगा, चला मित्रांनो त्यावरती 100 व्हिडिओ घेऊन येत असतो। तर मित्रांनो चला तर आपल्या आजच्या एडिटिंगला सुरू करूया। तर मित्रांनो, आजच्या एडिटिंगचे जे मटेरियल वापरलं आहे त्या मटेरियलला छोटासा पासवर्ड दिला आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो, तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटून जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात आलेट मोशन ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपट इम्पोर्ट करून घ्यायचं। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टमध्ये अशा पद्धतीने एंटर होऊन जायचं मित्रांनो। तर मित्रांनो, अलाइट मोशन न्यू व्हर्जन असल्यामुळे थोडंसं स्लो पद्धतीने काम करत आहे मित्रांनो। तर काही विषय नाही, तर बाकी तुम्ही समजून घेत असाल तर काही विषय नाही। तर मित्रांनो, इथे अशा पद्धतीने आपण जिथे ग्रुप लेअर होते ॲड करून दिले आहे। तर बाकी तुम्ही काय करायचं मित्रांनो, तुम्हाला फर्स्टला यायचं, प्लसला आल्यानंतर प्लसमध्ये जायचं, इथे मीडियामध्ये जायचं। मीडियामध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथून एक इमेज ॲड करून घ्यायचा। तर अशा पद्धतीने मी एक इमेजेस घेऊन घेतो मित्रांनो। तुम्ही तुमच्या स्वतःचे जे काही लग्न व्हिडिओ बनवत असाल त्या पेड प्रमोशनचे ते तुम्ही इथे ॲड करून घ्यायचे। तर मित्रांनो, मी इथे ॲड करून घेतो आणि जिथपर्यंत आपल्या लेअर असतील तिथपर्यंत अशा पद्धतीने 9.7 पर्यंत ओढून घेतो मित्रांनो। तर अशा पद्धतीने ॲड करायचं, त्या लेअरवरती टच केल्यानंतर शेवटपर्यंत ॲड करायचं, म्हणजे 9.7 पर्यंत ॲड करून याच्या रिकाम्या जागेत लॉंग प्रेस करून तुम्हाला याला बॅकग्राऊंडला आणून घ्यायचं मित्रांनो। इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं, आता हे जे ग्रुप लेअर दिसत आहे त्या ग्रुप लेअरवरती टच करायचं। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्लसमध्ये जायचं आहे। प्लसमध्ये आल्यानंतर मीडियामध्ये जाऊन मीडियामध्ये आल्यानंतर इथून एक इमेज ॲड करायचं आहे। इमेज ॲड करून या इमेजला मोटरच्या ऑप्शनमधून खाली खेचून घ्यायचं। खेचून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं, या इमेजला तुम्हाला लेअर जिथपर्यंत लांब असेल आपल्या लेअर तिथपर्यंत लांब करून मित्रांनो त्याला लॉंग प्रेस करून अशा पद्धतीनं खाली खेचून घ्यायचं आहे आणि याला तुम्हाला मोटरच्या ऑप्शनमध्ये जाऊन याला व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला सेट करून घ्यायचं, तुम्हाला जसं हवं तसं। तर आपण अशा पद्धतीने सेट करून घेतलं, बघू शकता एकदम खतरनाक आणि विशाळ पद्धतीने दिसत असेल। तर तुम्हाला नंतर दुसऱ्या लेअरवरती टच करायचं आणि एडिट ग्रुपवरती जायचं, इथे एक इमेज ॲड करायचं आहे, प्लसमध्ये जायचं, मीडियामध्ये जाऊन इथून हा जो इमेज इथे ॲड करायचा आहे, हा इमेज ॲड करून या इमेजला मोटरचे ऑप्शन जाऊन खालती थोडं खेचून घ्यायचं। खेचून झाल्यावरती मित्रांनो या इमेजेसला खालती बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाऊन अशा पद्धतीने लांबून घ्यायचं। लांबून झाल्यावरती मित्रांनो त्या लेअरवरती म्हणजे आपल्या इमेजवरती टच करून याला व्यवस्थित पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, समोरचा पण फोटो तुम्हाला अशा पद्धतीने इथं करून घ्यायचं मित्रांनो। मी इथे करून घेतो ओके, तर बघू शकता मित्रांनो आपण तिन्ही इमेजेस रिप्लेस करून घेतले। बाकी तुम्ही जे लग्नामध्ये गेले असाल ते हळदीच्या दिवशी तुम्ही व्हिडिओ शूट केला असेल मित्रांनो, तो तुम्ही काय करायचं, इमेज वगैरे तुम्ही इथे ॲड करायचं। नंतर मित्रांनो तुम्हाला करायचं 9.7 पाशी याचं प्लस आणि इथे मीडियामध्ये जायचं मित्रांनो। मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला 5 सेकंदाची एक फर्स्टवाली क्लिप दिली असेल ते क्लिप तुम्हाला इथे ॲड करायचं। याचा थोडासा समोरचा पार्ट डिलीट करून घ्यायचा, अशा पद्धतीने डिलीट करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सेट होऊन जाईल। म्हणजे 9.16च्या रेशोमध्ये तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ते लग्नातला जो काही व्हिडिओ असणार आहे तुमच्या नवरीचा वगैरे किंवा नवरदेवाचा, तर दोन्हीपैकी घेऊ शकता मित्रांनो, काही विषय नाही। तर तुम्हाला अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचा। नंतर 14.28 पासून द्यायचा। 28 आल्यानंतर मित्रांनो प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जाऊन सेकंडला 5 सेकंदावाली दुसरी एक क्लिप दिली आहे मित्रांनो। मी वाली क्लिप ॲड करा किंवा नाही तर तुम्ही तुमच्या स्वतःची क्लिप ॲड करू शकता। नंतर ती व्हिडिओ क्लिप ॲड केल्यानंतर ती व्यवस्थित पद्धतीने 20.19 पर्यंत तुम्हाला ॲड करून घ्यायची। नंतर प्लस आयकॉन आणि इथे मीडियामध्ये जायचं। मीडियामध्ये आल्यानंतर मित्रांनो इथे 4 इमेज दिले आहेत, तर तुम्ही तुमच्या नवरीचे जे 4 इमेज असतील ते 4 इमेज ॲड करून घ्यायचं। राहिला एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा पुढच्या भेटून। तर इथे सिम्पली तीनच इमेज आपल्याला ॲड करायची प्रोसेस असणार आहे मित्रांनो। ते 3 इमेज इथे अशा पद्धतीने ॲड करून घेतले आपण। तर समोरच्या व्हिडिओ जाऊन अशा पद्धतीने ओढून घेणार आहे। तर डबल पुन्हा प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये आल्यानंतर मित्रांनो सेकंड आपला थर्डवाला पण इमेज इथे आपण ॲड करून घेतला आहे। ॲड करून झाल्यावरती मित्रांनो इथपर्यंत ही सर्व प्रोसेस झाल्यावरती तुम्हाला काय करायचं, आता याला सायकीपट लावायचं आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित आपण पूर्ण प्रोजेक्ट तयार केला आहे। केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली बॅक यायचं, अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर सायकीपट ओपन करून घ्यायचं मित्रांनो। तुम्हाला इम्पोर्ट केलाच असेल, पासवर्ड दिला आहे आपण सर्व याला। तर बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल मित्रांनो। तर तुम्हाला पहिल्या इमेजवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जाऊन कॉपी पेस्ट करून बॅक यायचं मित्रांनो। तर अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर मित्रांनो मेन तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे तुम्हाला।
ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं, फर्स्ट इमेजवरती तुम्हाला टच करून घ्यायचं. म्हणजे आपण जो बॅकग्राऊंडला लेअरच्या बॅकग्राऊंडला ॲड केला होता त्या फर्स्ट इमेजवरती टच करून इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जायचं, इथे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. नंतर काय करायचं मित्रांनो, नंतर तुम्हाला बॅक येऊन जायचं. अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर मित्रांनो सेकंड पुन्हा ओपन करून घ्यायचं. तुम्हाला आपली अलाइट मोशन थोडंसं स्लो पद्धतीने काम करायचं आहे मित्रांनो, त्यामुळे समजून घ्या. तर तुम्हाला सेकंड फोटोवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जायचं, कॉपी पेस्ट करायचा आणि बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मेन तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आता आपली जी व्हिडिओ क्लिप असणार आहे फर्स्टवाली व्हिडिओ क्लिप जेणेकरून आपण पहिल्यांदा ॲड केलेली आहे त्या व्हिडिओ क्लिपपाशी आल्यानंतर त्या व्हिडिओ क्लिपवरती तुम्हाला टच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने टच केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा. नंतर तुम्हाला सिम्पली पुन्हा बॅक येऊन जायचं आहे. पूर्णपणे बॅक आल्यानंतर मित्रांनो आपले जे सेकंड असणार आहे ते तिला आपल्याला ओपन करायचं आहे. ते ओपन करून घ्यायचं मित्रांनो. व्हिडिओ थोडासा लांब होऊन जाईल मित्रांनो, काय विषय नाही. तर तुम्ही शेवटपर्यंत बघत चला मित्रांनो, एकदम इंटरेस्टिंग वाटणार आहे. तर आपल्याला आता थर्डवाल्या फोटोवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जायचं, कॉपी पेस्ट करून बॅक यायचं मित्रांनो. स्लो पद्धतीने काम करत आहे तर काय विषय नाही. तर मित्रांनो तुम्हाला सेकंड व्हिडिओ क्लिपवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जायचं, पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. तर तुम्हाला बॅक येऊन जायचं मित्रांनो. अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर सेकंड ओपन करून घ्यायचा आहे. बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने सेकंड ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला फोटोवरती तुम्हाला टच करायचा. अशा पद्धतीने इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जायचं, कॉपी पेस्ट करायचा. कॉपी पेस्ट केल्यानंतर मित्रांनो या लेअरवरती टच करायचं. इथे बघू शकता इथे लेअर दिसत आहे, त्या लेअरवरती तुम्हाला टच करायचं. इथे सिलेक्ट ऑल लेअर दिसत आहे, सिलेक्ट ऑल लेअरवर टच करायचं. तुम्हाला खालून 3-4 इमेज ते आपले इमेज असतील इफेक्टवाले ते अनसिलेक्ट करायचे. नंतर पुन्हा त्याच लेअरवरती तुम्हाला टच करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि कॉपी 11 लेअर इथे करून घ्यायचं. नंतर बॅक यायचं मित्रांनो अशा पद्धतीने. तर बॅक आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, मिनिट तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची. मित्रांनो लास्टला येऊन जायचं, पूर्णपणे लास्टला आपले 3 इमेज असतील त्या 3 इमेजपाशी येऊन जायचं तुम्हाला. तर तुम्हाला काय करायचं, हे जे 3 इमेज आपला जे इफेक्ट लास्टवाला कॉपी केला त्याला पेस्ट करून घ्यायचं अशा पद्धतीने. तुम्हाला सिम्पली काय करायचं मित्रांनो, तर इथे इमेजवरती टच करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जायचं, पेस्ट इफेक्ट करायचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, पेस्ट करून घ्यायचे आपले 3 इमेज इथे आपण जिथे पेस्ट करून घेणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने पेस्ट झालेले आपले 3 इमेज. तर 3 इमेज पेस्ट झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला फर्स्टला येऊन जायचं, एकदम फर्स्टला ज्यातून आपला व्हिडिओ स्टार्ट होईल तिथे याचं इथे लेअर दिसत असेल मित्रांनो, या लेअरवरती जायचं. इथे पेस्ट 11 लेअर, इथे 11 लेअर जे ते पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो. ऑटोमॅटिक व्हिडिओच्या शेवटपर्यंत लांब होऊन जायचे मित्रांनो, एकदम खतरनाक पद्धतीने. तुम्हाला बघू शकता मित्रांनो, तर ऑटोमॅटिक लांब होऊन गेलेला आहे आपला, एकदम खतरनाक आणि विशाळमध्ये स्टेटस क्रिएट झालं आहे. एकदम लग्न व्हिडिओमध्ये ते तुम्हाला स्टेटस जे ते क्रिएट करायचं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने स्टेटस जे तुमचं पण बनवून रेडी झालं मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओ येत होतं मित्रांनो. तर व्हिडिओ तुम्हाला जराही इंटरेस्टिंग वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो. आणि पुढची व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा, त्यावरती 100 व्हिडिओ घेऊन येत असतो. तर मित्रांनो तर आजच्या व्हिडिओ भेटू का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.